मी मनीषा तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत. पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण प्रिन्सेस कट ब्लाऊजची परफेक्ट कटिंग कशी करायची आहे ते बघितलं. आज आपण या व्हिडिओमध्ये ह्याची पूर्ण शिलाई बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका. सर्वात आधी आपल्याला इथे पाठीची बाजू तयार करून घ्यायची आहे. व्यवस्थित असं ठेवून घ्या. दोन्ही सुद्धा बाजू एकसारख्या झाल्या पाहिजेत. कमी जास्त होऊ देऊ नका. आता अर्धा इंच पकडायला विसरू नका, कारण की पाठीच्या बाजूमध्ये आपण काय करतो 1 इंच जास्त घेतो. त्यासाठी इथे अर्धा इंच लागतं अस्तर जोडण्यामध्ये आणि शोल्डर जोडण्यामध्ये अर्धा इंच लागतं. शिलाईमध्ये पकडताना व्यवस्थित पकडा, नाही तर फिटिंग कमी जास्त होते, ते लक्षात ठेवायचं नेहमी. आता गळा शिलाई देऊन घ्यायची, पूर्ण जोडून घ्यायचं अस्तर गळ्याच्या बाजूला. कपडा प्लेन झाला पाहिजे, लक्षात ठेवायचं आहे. पूर्ण कपडा प्लेनमध्ये पकडा, गुढी पडू देऊ नका. आता गळा कट करून घ्या. जेवढं आपलं बाहेरच्या बाजूत शिल्लक आहे तेवढं, अस्तरच्या बाहेरचा कपडा जेवढा शिल्लक आहे तेवढा इथे कट करून घेते. आता इथे काय करायचं, एकदम छोटे छोटे असे कट देऊन घ्या सावकाशा, कारण की अस्तरसुद्धा कट होऊ शकतं. त्यासाठी सावकाशमध्ये कट देऊन घ्यावे लागतात, ते लक्षात ठेवायचं नेहमी. आता हे आपल्याला सुईचं करून घ्यायचं पूर्ण. इथे मी पूर्ण कपडा सुईचा करून घेतला. आता इथे एकदम कडेकडेला गळ्याच्या बाजूला एक शिलाई देऊन घ्या. सावकाशमध्ये पकडा. गळ्याचा आकारसुद्धा आपल्या इथे व्यवस्थित आला पाहिजे. त्यासाठी आपण थोडे थोडे असे कट मारून घेतले, म्हणजे काय होतं, गळ्याचा आकार एकदम असा व्यवस्थित येऊन जातो. इथे मी लेस जोडून घेणार आहे, त्यामुळे अशा पद्धतीने मी पलटी करून घेतलं. इथे आपली पूर्ण शिलाई देऊन झालेली आहे. आता इथे कमरेच्या बाजूला सुद्धा व्यवस्थित पकडा एकसारखं, कमी जास्त होऊ देऊ नका. एकदम कडेकडेला शिलाई देऊन घ्यायची आहे. एकसारखं पकडा फक्त, व्यवस्थित, कमी जास्त होऊ देऊ नका. इथे मी पूर्ण शिलाई देऊन घेतली. आता इथे आपल्याला पूर्ण अस्तर जोडून घ्यायचं आहे. इथे मी पूर्ण अस्तर जोडून घेते. ज्या पद्धतीने आपण कटिंग केलं का आकार देऊन, त्याच पद्धतीने आपल्याला ते अस्तर जोडत जोडत घ्यायचं आहे. अस्तर जोडताना तुम्ही इथे 5 नंबरची शिलाई दिली तरी सुद्धा चालेल, आणि पूर्ण अस्तर जोडून घ्यायचं आहे. आता इथे आपल्याला जेवढा आपला शिल्लक आहे कपडा बाहेरच्या बाजूचा, म्हणजे अस्तरच्या बाहेरचा कपडा, इथे आपल्याला सावकाशमध्ये कट करून घ्या. इथे माझा जेवढा शिल्लक कपडा आहे तेवढा इथे मी कट करून टाकलेला आहे. आता इथे आपल्याला पाठीच्या बाजूला टक्स देऊन घ्यायचे आहेत. दोन्हीसुद्धा एकसारखं मार्किंग झालं पाहिजे. हे सुद्धा बाजूला आणि ह्या सुद्धा बाजूला आपण कटिंग करताना दिले होते, बघू शकता. आता असं ठेवून घ्या, कमी जास्त होऊ देऊ नका, ते लक्षात ठेवायचं नेहमी. आता इथे अर्धा इंच पकडायचं आणि वरच्या बाजूला एकदम कमी कमी करत घ्या, म्हणजे गुड्या पडत नाही आहेत. डबल शिलाई देऊन घ्या, पूर्ण बंद करून घ्यायचं आहे. आता ही दुसरी सुद्धा बाजू त्याच पद्धतीने तयार करून घ्या. अर्धा इंच पकडायला विसरू नका आणि वरच्या बाजूला एकदम असं कमी कमी करत घ्यायचं आहे, म्हणजे काय होतं, गुढी पडत नाही. त्यासाठी वरच्या बाजूला कमी करून घ्यायला विसरू नका. बंद करून घ्या पूर्ण. इथे आपल्या दोन्ही सुद्धा बाजू तयार झाल्या, बघू शकता. हे अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा ही पद्धत नक्की वापरायची आहे, म्हणजे पाठीची बाजू सुद्धा दिसायला अशी व्यवस्थित दिसते. त्यासाठी आता इथे आपल्याला लेस जोडून घ्यायची आहे. लेस पूर्ण गळ्याला जोडून घ्या. आवडीनुसार सुद्धा इथे तुम्ही वापरू शकता. सावकाशमध्ये एकसारखी जोडून घ्या, कमी जास्त होऊ देऊ नका. आता ह्याच्यावरती पुन्हा एकदा डबल शिलाई देऊन घ्यायची आहे. इथे मी पूर्ण डबल शिलाई देऊन घेतली. आता इथे बरोबर असं मध्यावरती पकडा, थोडासा आकार द्यायचा आहे. इथे आपल्याला डिझाईनमध्ये थोडीशी लेस जोडून घ्यायची आहे. त्यासाठी मध्यावरती मार्किंग करून घेते, म्हणजे काय होईल, डिझाईन आपली एकसारखी लागली जाते. त्यासाठी आता इथे मी 1.5 इंचावरती मार्किंग करून घेते. इथे आपल्याला पूर्ण आकारामध्ये 1.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे. इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार आकारसुद्धा देऊ शकता. तुम्हाला जर गोल ठेवायचा असेल तर गोलसुद्धा तुम्ही ह्याच्यामध्ये ठेवू शकता. हे अशा पद्धतीने इथे मी थोडासा आकार देऊन घेणार आहे. दोन्हीसुद्धा बाजूने एकसारखं करून घेते, म्हणजे दोन्हीसुद्धा बाजूने आपली लेस ना एकसारखी लागली जाते. त्यासाठी ह्या सुद्धा बाजूला एकसारखं मार्किंग करून घ्यायचं आहे.
आता ह्याच्यावरती सुद्धा आपल्याला अशा पद्धतीने आकार देऊन घ्यायचा आहे, खडूने मार्किंग करून घ्या. आता इथे आपल्याला लेस जोडून घ्यायची आहे. लेस तुम्ही इथे तुमच्या आवडीनुसार वापरली तरी सुद्धा चालेल. बरोबर आकारामध्ये आपल्याला इथे लेस जोडून घ्यायची आहे. इथे मी पूर्ण लेस जोडून घेते. ज्या पद्धतीने मी आकार दिला त्याच पद्धतीने. आता ह्याच्यावरती पुन्हा एकदा एक डबल शिलाई देऊन घ्यायची आहे, म्हणजे दिसायला व्यवस्थित दिसेल त्यासाठी, आणि लेस सुद्धा आपली पूर्ण पॅक होऊन जाते त्यासाठी. इथे आपली डबल शिलाई देऊन झालेली आहे. आता इथे आपली एक डिझाईन बनवून घ्यायची आहे. डिझाईन बनवण्यासाठी बरोबर तुम्ही इथे चौकोनी कपडा कट करून घेतला तरी सुद्धा चालेल. आता इथे अशी घडी करून घ्या आणि एक बाजू बंद करून घ्यायची. परत एकदा ह्या बाजूने शिलाई देऊन घ्या. परत ही बाजू आपल्याला बंद करून घ्यायची आहे. जास्तीचं असेल तर कट करून टाका बाजूने. आता एकाच बाजूला फक्त थोडंसं कट करून घ्या, म्हणजे सुईचं करायला आपल्याला सोपं जातं त्यासाठी. आता मी हा कपडा पूर्ण असा सुईचा करून घेते आणि कोपरे व्यवस्थित काढून घ्यायचे आहेत. कोपरे म्हणजे काय होतं, डिझाईन आपली दिसायला एकसारखी आणि व्यवस्थित दिसते त्यासाठी. आता इथे मी पूर्ण कोपरे काढून घेतले. आता मध्यावरती मार्किंग करून घेते. मध्यावरती मार्किंग करून घेतलेलं आहे. एक लाईन ओढून घेते. आता इथे आपले लटकनसुद्धा बनवून घ्यायचे आहेत. बरोबर चौकोनी कपडा इथे कट करून घ्या. आवडीनुसार तुम्ही ते लटकनसुद्धा तयार करू शकता. बरोबर असा चौकोनी कपडा इथे कट करून घ्यायचा आहे. त्रिकोणी घडी करून घ्यायची. नॉड बरोबर अशी मध्यभागी ठेवून घ्या आणि घडी करून घ्यायची, म्हणजे काय होतं, धागे निघणार नाही आहेत. लटकनसुद्धा दिसायला असं व्यवस्थित दिसतं त्यासाठी. डबल शिलाई देऊन घ्या. पूर्ण बंद करून घ्यायचं. आता हे आपल्याला पूर्ण सुईचं करून घ्यायचं आहे. इथे ना तुम्ही तुमच्या आवडीनुसार लटकन बनवले तरी सुद्धा चालतील. छोटे छोटे इथे 2 लटकन बनवून घ्यायचे आहेत. दोन्ही सुद्धा बाजूंना इथे मी लटकन बनवून घेते. डबल शिलाई देऊन घेते. पूर्ण बंद करून घेते थोडंसं. आता हे आपल्याला सुईचं करून घ्यायचं आहे. लटकन बनवून झालेलं आहे. आता मध्यावरती इथे चुन्या टाकून घ्या थोड्या थोड्या आणि एक शिलाई देऊन घ्यायची. पूर्ण थोडंसं बंद करून घ्यायचं आहे. हे अशा पद्धतीने आपले इथे डिझाईन बनवून झालेले आहे. आता नॉड बरोबर अशा मध्यावरती पकडा, एकसारखं दोन्हीसुद्धा, आणि इथे एक शिलाई देऊन घ्या. थोडंसं बंद करून घ्या पूर्ण. इथे मी थोडंसं पूर्ण बंद करून घेते. एकसारखं जोडून घ्या फक्त. आता ह्याच्यावरती आपण डिझाईन जी बनवलेली आहे का ती बरोबर अशी मध्यावरती ठेवा आणि पूर्ण पॅक करून घ्यायची आहे. पूर्ण पॅक करून घ्या. इथे आपली पूर्ण डिझाईन जोडून झालेली आहे. आता इथे आपल्याला एक बटन जोडून घ्यायचं आहे. बटन तुम्ही तुमच्या आवडीनुसार जोडलं तरी सुद्धा चालेल. पूर्ण पॅक करून घ्यायचं आहे बटन. बटन पूर्ण पॅक करून घ्यायचं आहे. बटन जोडताना काय करायचं, शक्यतो 4 पदरी दोरा घ्यावा लागतो, ते लक्षात ठेवायचं आहे. 4 पदरी दोरा घेतला ना व्यवस्थित होऊन जातं, म्हणजे काय होतं, पूर्ण पॅक होऊन जातं, ते लक्षात ठेवायचं नेहमी. आता इथे पाठीच्या सुद्धा बाजूला पूर्ण पॅक करून घ्या. पूर्ण बंद करून घ्यायचं. हे अशा पद्धतीने व्यवस्थित पूर्ण पॅक झालेलं आहे. आता इथे लेस जोडून घेते कमरेच्या बाजूला. जी मी गळ्याच्या बाजूला लेस वापरली ना तीच कमरेच्या बाजूला सुद्धा वापरलेली आहे. डबल शिलाई देऊन घेते, म्हणजे पूर्ण लेस आपली इथे पॅक होऊन जाते त्यासाठी. आता इथे आपल्याला समोरची बाजू तयार करून घ्यायची आहे. अस्तर सर्वात आधी जोडून घ्यायचं आहे. असं ठेवून घ्या. अस्तर जोडताना नेहमी उलट बाजूने जोडावं लागतं, लक्षात ठेवायचं आहे, म्हणजे आतल्या बाजूने जोडावं लागतं. आता हे असं ठेवून घेतलं मी इथे. आता इथे मी दोन्ही सुद्धा बाजूंचे अस्तर जोडून घेते. अस्तर जोडताना इथे तुम्ही 5 नंबरची शिलाई देऊन घ्यायची आणि अस्तर पूर्ण आपलं प्लेन जोडलं पाहिजे, ते लक्षात घ्यायचं आहे. गुड्या पडू देऊ नका. आता इथे मी दुसऱ्या सुद्धा बाजूचं त्याच पद्धतीने अस्तर जोडून घेते. 5 नंबरची शिलाई देऊन घेते. अस्तर आपलं पूर्ण पटकन जोडलं जातं त्यासाठी.
फक्त कपडा प्लेन आहे का ते सुद्धा बघत जा. बऱ्याच वेळा काय होतं, कपडा सिल्की असतो, हा कपडा थोडासा सिल्की आहे, म्हणून त्यासाठी मी ते सावकाशमध्ये जोडून घेतलं. आता जेवढा माझा बाहेरच्या बाजूचा कपडा आहे ना शिल्लक, तेवढा इथे मी कट करून घेते. आणि सिल्की कपडा असेल तर थोडंसं जास्तीचं सोडत जा, नंतर अस्तर ठेवून कट करून घ्यावं लागतं, ते लक्षात ठेवायचं नेहमी. इथे माझा जेवढा बाजूचा कपडा आहे ना तेवढा इथे मी कट करून घेते. दोन्ही सुद्धा जोडून झालं. आता इथे बघू शकता थोडंसं कट मार्किंग आहे, लक्षात ठेवा. कटिंग करताना तुम्हाला हे समजून सांगितलं होतं मी, थोडंसं मार्किंग करून घ्या तिथे. जोडताना म्हणजे काय होतं, आपले कमी जास्त होत नाही आहे दोन्ही सुद्धा बाजू, त्यासाठी. आता दुसरी सुद्धा ही समोरची बाजू आपल्याला इथे जोडून घ्यायची. अस्तर असं ठेवून घ्या. दोन्ही सुद्धा बाजू व्यवस्थित अशा ठेवून घ्यायच्या. दोन्ही सुद्धा बाजूंना हे असं ठेवून घ्यायचं. व्यवस्थित आहे का ते बघून घ्यायचं आणि शिलाई देऊन घ्यायची आहे 5 नंबरची. गुढी पडू देऊ नका, फक्त सावकाशमध्ये जोडत जोडत घ्यायचं आहे. इथे मी पूर्ण अस्तर जोडून घेते दोन्ही सुद्धा बाजूंचं. फक्त एकसारखं पकडा, कमी जास्त होऊ देऊ नका, फक्त गुढी पडू द्यायची नाहीये. इथे मी पूर्ण अस्तर जोडून घेतलं. आता माझा जेवढा शिल्लक कपडा आहे ना तेवढा इथे मी कट करून घेते. जेवढा आपला बाहेरच्या बाजूचा, अस्तरच्या बाहेरच्या बाजूचा कपडा आहे ना तेवढा आकारानुसार, म्हणजे ज्या पद्धतीने आपण आकार दिलेला आहे ना त्या पद्धतीने आपल्याला इथे कट करून घ्यायचं आहे. सावकाशमध्ये कट करून घ्या. इथे आपली एक बाजू व्यवस्थित झालेली आहे. आता दुसरी सुद्धा बाजूचं जेवढं आपलं बाहेरच्या बाजूचं आहे का तेवढं आपल्याला इथे कट करून घ्यायचं आहे. सावकाशमध्ये कट करून घ्या. इथे मी जेवढा बाहेरच्या बाजूचा कपडा आहे तेवढा कट करून घेतला. आता थोडंसं मार्किंग करून घ्या. इथे आपण कटिंग करताना केलेलं मार्किंग आहे, बघू शकता. इथे दोन्ही सुद्धा बाजूंना करून घ्यायचं आहे थोडं थोडं, म्हणजे ह्या बाजूला सुद्धा दुसऱ्या बाजूला मार्किंग होतं, त्यासाठी. हे असं ठेवून घेते. आता हे आपल्याला जोडून घ्यायचं आहे. हे पहा, कट आपण आत्ताच मार्किंग केलेला, त्यासाठी हे मार्किंग करून घेणं खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे काय होतं, जोडताना कमी जास्त आपलं होत नाही, त्यासाठी. आता हा कटवरती आला पाहिजे जोडताना बरोबर, म्हणजे आपला हा मध्य वरून येणारा टक्स आपण त्याच्यावरती मार्किंग केला, छातीचा टक्स आपण त्याच्यावरती मार्किंग केला. आले लक्षात? त्यासाठी हे दोन्ही सुद्धा एकसारखं झालं पाहिजे. आता असं ठेवून बघायचं आणि कुठपर्यंत पुरतंय ना सर्वात आधी ते बघून घ्यायचं. हे पहा, पुरते बरोबर झालं व्यवस्थित. आता इथून जोडायला सुरुवात करायची आहे आणि जेवढं तुम्ही शिलाईमध्ये पकडतात तेवढं तुम्हाला इथे पकडायचं आहे. अर्धा इंच पकडलं तरी सुद्धा चालतं, परफेक्ट. लक्षात ठेवायचं नेहमी, अर्धा इंच पकडलं तरी सुद्धा चालतं. आता इथे मी डबल शिलाई देऊन घेते. त्यासाठी इथे मी तुम्हाला सावकाशमध्ये समजून सुद्धा सांगत असते. हे पहा, परफेक्ट जोडून झालं. आता इथे सुद्धा देऊ सुद्धा शकता. अशा पद्धतीने एकतरी ब्लाऊज तुम्ही ह्याच्यामध्ये शिलाई करून बघायचं आहे. कटिंगच्या व्हिडिओमध्ये सांगितलं त्या पद्धतीने तुम्ही करून बघा नक्की. ब्लाऊज खूप असे परफेक्ट बसतात आणि त्याचा पपसुद्धा खूप असा छान येतो. खोलगट भागसुद्धा आपला परफेक्ट तयार होतो. त्याच्यामुळे काय होतं, ब्लाऊज व्यवस्थित बसायला. तुम्ही ह्या पद्धतीचा नक्की वापर करायचा आहे आणि तुमचासुद्धा ब्लाऊज ह्याच पद्धतीने नक्की शिलाई करून बघत जा. आता इथे बघू शकता मी थोडासा आकार देऊन घेते, का तर इथे थोडासा आपला कपडा शिल्लक आहे म्हणूनसाठी. आता सावकाशमध्ये हे जेवढं माझं शिल्लक आहे ना तेवढं इथे मी कट करून घेते. तुमचं शिल्लक असेल तरीसुद्धा असं कट करून घ्यायचं आहे, म्हणजे काय होतं, मुंड्याचा आकार आपल्या इथे परफेक्ट होतो, त्यासाठी. आता इथे बघून घ्यायचं व्यवस्थित आहे. कटवरती कट आला पाहिजे, मध्यावरती बरोबर आपलं मध्य, म्हणजे कमी जास्त होत नाही आहे, ते लक्षात ठेवायचं नेहमी. दोन्ही सुद्धा बाजू व्यवस्थित झाल्या पाहिजेत, त्यासाठी. आता जोडत जोडत घ्यायचं. वरच्या बाजूला शिल्लक राहिलं तरी राहू द्यात, काही प्रॉब्लेम येत नाही. फक्त मध्य बरोबर आपला मध्यावरती आला पाहिजे, ते फक्त लक्षात ठेवायचं. कटवरती कटिंगच्या व्हिडिओमध्ये सांगितलं त्या पद्धतीने, ते लक्षात ठेवायचं नेहमी. डबल शिलाई देऊन घेतली, बघू शकता परफेक्ट झालं. आता इथे सुद्धा एक शिलाई देऊन घेते मी, डबल.
मार्किंग केलं होतं त्याच्यावरती बरोबर. बघू शकता ही सुद्धा बाजू परफेक्ट तयार झाली. खोलगट भाग सुद्धा परफेक्ट तयार झालेला आहे. बसायला तुम्हाला हा ब्लाऊज एकदम असं परफेक्टच बसणार आहे. तुम्ही ही पद्धत नक्की वापरायची आहे. आता वरच्या बाजूला बघू शकता थोडंसं आपलं शिल्लक आहे. आकार दिला तरी सुद्धा चालेल, म्हणजे मुंड्याचा आकार सुद्धा एकदम असा परफेक्ट येऊन जातो. त्यासाठी शिल्लक राहिलं तरी राहू द्यात, नंतर आकार देऊन तुम्ही हे कटसुद्धा करू शकता. अशा पद्धतीने कट करून घ्यायचं. आता व्यवस्थित झालं. बघू शकता इथे दोन्हीसुद्धा बाजू व्यवस्थित अशा जोडून झालेल्या आहे. समजून सुद्धा सांगितलं, ही पद्धत तुम्ही नक्की वापरायची आहे. आता इथे आपल्याला हुक आणि लूकपट्टी जोडून घ्यायची आहे. जोडून घ्यायची आहे. शिलाई देऊन घेते, दाबटीप टाकून घेते. आता दुसरी सुद्धा पट्टी त्याच्या लगेच पुढच्या बाजूला मी जोडून घेते, म्हणजे काय होईल आपल्याला पुरतील उंचीला बरोबर. कारण की आपण कटिंग करताना अशा पद्धतीने पट्ट्या काढल्या होत्या, म्हणून आपल्याला एकाला एक अशा जोडून घ्याव्या लागल्या. आता जेवढं तुम्ही शिलाईमध्ये पकडता तेवढं पकडत जा, फक्त खेचू नका सावकाशमध्ये, नाहीतर पट्टी छोटी मोठी सुद्धा होऊन जाते. आता इथे बघून घ्या किती शिलाईमध्ये आपलं पकडलेलं गेलेलं आहे. लक्षात ठेवायचं नेहमी. बऱ्याच वेळा काय होतं, सिल्की कपडा असतो, पटकन शिलाईमध्ये सापडला जात नाही. शिलाईमध्ये सुद्धा पकडताना व्यवस्थित पकडत जा, कमी जास्त अजिबात होऊ देऊ नका. आलं लक्षात? हे पा, आता अशी घडी करून घ्या पट्टीची बरोबर आणि एक शिलाई देऊन घ्यायची आहे. बऱ्याच वेळा काय होतं, सिल्की कपडा असतो, सापडला जात नाही. पट्टी जोडल्याच्या नंतर आपल्या लक्षात येतं की हे शिलाईमध्ये सापडलं गेलेलं नाहीये, मग पटकन ते निघून जाते. त्यासाठी कपडा व्यवस्थित पकडत जा. आता दुसरी सुद्धा पट्टी इथे मी जोडून घेते. लूक पट्टी अर्धा इंच पकडलं तरी सुद्धा चालतं. शिलाई देताना पकडलं गेलेलं आहे का असं बघायचं. लगेच पट्टी जोडल्याच बघत जा, पटकन शिलाईमध्ये सापडत नाही सिल्की कपडा असलं तर. आता इथे काय करायचं, इथपर्यंत मी शिलाईमध्ये पकडलं ना, 5 नंबरची शिलाई द्यावी लागते. हुक अडकवण्यासाठी मार्किंग करावं लागतं आपल्याला तिथे. मग काय होतं, धागा नाही तोडला तरी सुद्धा चालतो. त्यासाठी इथे काय करायचं, 5 नंबरची शिलाई देऊन घेतली तरी सुद्धा चालते. आता जेवढं जास्त आहे ना पट्टी, तेवढी इथे मी कट करून घेते. हे पहा, बघू शकता दोन्ही सुद्धा पट्ट्या आपल्या इथे जोडून झाल्या, एकसारख्या सुद्धा झालेल्या आहेत. फक्त खेचू नका, कमी जास्त करायचं नाहीये कधीच. पट्टी खेचली ना तर मग कमी जास्त होते. आता मापाचं ब्लाऊज घेते. कमरेच्या बाजूला शिलाईसाठी लागणारा पट्टी जोडण्यामध्ये कमरेची हे पासं ठेवून घेते बरोबर त्याच्यावरती. आता वरती पायपिंगला सुद्धा आपली जागा शिल्लक राहते. बघू शकता, म्हणजे आपलं आता बरोबर झालं. आता दोन्ही सुद्धा पट्ट्या एकसारख्या झालेल्या आहेत. बघू शकता इथे दोन्ही सुद्धा व्यवस्थित झालं. आता माझं थोडंसं ब्लाऊज पीस मधलं शिल्लक आहे, थोडंसं इथे मी कट करून घेते व्यवस्थित आकारामध्ये. हे पहा, दोन्ही सुद्धा पट्ट्या एकसारख्या आहेत. आता इथे आपलं हुक अडकवण्यासाठी मार्किंग करून घ्यायचं आहे. वरच्या बाजूचं पायपिंगला सोडून द्या आणि समान मार्किंग करून घ्या. तुमची जी पद्धत असेल ती वापरली तरी सुद्धा चालेल, फक्त मार्किंग एकसारखं करून घ्यायचं आहे. खालच्या बाजूला सुद्धा कमरेची पट्टी जोडण्यामध्ये थोडंसं सोडून द्यावं लागतं, ते लक्षात ठेवा. आता त्रिकोणी शिलाई देऊन घ्या. आणि जर तुम्ही हाताने तयार करत असाल ना, तर हाताने तयार केली तरी सुद्धा चालतील, ते लक्षात ठेवा. आता अशी त्रिकोणी शिलाई देऊन घ्या. आणि बरोबर मध्यावरती सुद्धा एक शिलाई देऊन घ्यायची आहे, लक्षात ठेवा. पट्टी दिसायला व्यवस्थित दिसते त्यासाठी. आता दोन्ही सुद्धा पट्ट्या व्यवस्थित जोडून झाल्या. आता कमरेच्या पट्ट्या जोडून घ्यायच्या. आता पुरत नाही, बघू शकता एकाला एक असं जोडून घेऊया, कारण की कटिंग करता आपण ह्या पद्धतीने काढल्या होत्या पट्ट्या. आता इथे जोडून घ्या, दाबटीप टाकून घ्यायची आहे. आता दुसरी सुद्धा पट्टी इथे मी जोडून घेते, म्हणजे पुरतील आपल्याला म्हणूनसाठी. दाबटीप टाकून घेते. आता ही पट्टी आपली बरोबर झाली, बरोबर आता पुरेल आपल्याला ही पट्टी. आता जेवढं तुम्ही शिलाईमध्ये पकडता तेवढं तुम्हाला इथे पकडायचं आहे. जास्त कमी जास्त होऊ देऊ नका, फिटिंग कमी जास्त होऊ शकते. पाठीची बाजू आणि कमरेची बाजू व्यवस्थित झाली पाहिजे, ते लक्षात ठेवा. इथे अर्धा इंच पकडलं तरी सुद्धा चालेल. असं ठेवून बघा तुमचा ब्लाऊज आपला खाली किती शिल्लक राहते, तेवढं पकडलं तरी सुद्धा चालेल. थोडंसं बंद करून घ्यायचं आणि पट्टी जोडून घ्यायची आहे. फक्त कमी जास्त होऊ द्यायचं नाही. पाठीची बाजू आणि समोरची बाजू बघू शकता व्यवस्थित जोडून झालं. आता दुसरी सुद्धा पट्टी जोडून घेते. थोडीशी कापडाची इथे मी घडी करून घेते. पूर्ण पट्टी जोडून घेते.
शिल्लक राहिली असेल तर कट करून टाकायची आहे. दाबटीप टाकून घेते आणि पट्टीची अशी घडी करून घ्या. एकदा परत एकदा आणि एक शिलाई देऊन घ्यायची आहे. बंद करून घ्यायचं थोडंसं, म्हणजे पूर्ण पॅक होऊन जातं तिथे. इथे माझ्या दोन्हीसुद्धा बाजूंच्या पट्ट्या जोडून झालेल्या आहेत. दोन्हीसुद्धा बाजूंच्या पट्ट्या जोडताना एकसारख्या जोडा. आता इथे पायपिंगसाठी लागणाऱ्या पट्ट्या इथे मी काढून घेते. क्रॉसमध्ये काढून घ्या. इथे तुम्ही पट्टीचा वापर करायचा आहे. जेवढ्या उंचीला लागणार आहेत ना, म्हणजे पुरतात तेवढ्या पट्ट्या इथे काढून घ्या आपल्याला. फक्त ह्या पट्ट्या आपल्याला एकाला एक अशा जोडून घ्याव्या लागणार आहेत. इथे मी क्रॉसमध्ये काढल्या. पायपिंग व्यवस्थित होते, पलटी होत नाहीये, गळ्याचा आकार व्यवस्थित येतो, त्यासाठी पट्ट्या नेहमी क्रॉसमध्ये काढायच्या आहेत. आता ह्या पट्ट्या मी एकाला एक अशा जोडून घेते. डबल शिलाई देऊन घेते. आता दुसरी सुद्धा पट्टी इथे मी समोरच्या बाजूला लगेच जोडून घेते, म्हणजे पुरतील आपल्याला पायपिंगला गळ्याला जोडण्यासाठी. डबल शिलाई देऊन घेते. हे पहा, बघू शकता इथे क्रॉसमध्ये काढायला फक्त विसरू नका. आता इथे काय करायचं, पट्टी जोडून घ्यायची. सर्वात आधी क्रॉस असेल तर थोडंसं कट करून घ्यायचं आहे. आता इथे थोडीशी घडी करून घ्या आणि पट्टी कधीही खेचून जोडायची नाही, आलवारमध्ये जोडत जोडत घ्यायची आहे. जेवढं तुम्ही इथे शिलाईमध्ये पकडताना तेवढं तुम्हाला इथे पकडायचं आहे. अर्धा इंच पकडलं तरी सुद्धा चालतं. दोन्हीसुद्धा पट्ट्या इथे आपल्याला जोडून घ्यायच्या आहेत गळ्याच्या बाजूच्या, दोन्हीसुद्धा गळ्यांना. आता इथे थोडंसं बंद करून घ्या. एक शिलाई देऊन घ्यायची आहे. आता इथे बघा, पट्टी जोडल्याच्या नंतर सुद्धा बघायचं आपलं एकसारखं आहे का, नाहीतर हुक अडकवताना कमी जास्त होतं. दोन्हीसुद्धा गळ्याच्या पट्ट्या बघून घ्यायच्या एकसारख्या आहेत का ते लक्षात ठेवायचं नेहमी. पट्ट्या फक्त कमी जास्त होऊ देऊ नका, ते लक्षात ठेवायचं नेहमी. आता इथे काय करा, गळ्याच्या बाजूच्या आपण जेवढं शिलाईमध्ये पकडलं ना तेवढं ह्याच्यामधलं थोडंसं शिलाईमध्ये सापडू देता. म्हणजे काय होतं, पायपिंग झाल्याच्या नंतर धागे दिसत नाहीत आपल्याला ब्लाऊजचे, त्यासाठी त्यामधली थोडीशी आपण जेवढं शिलाईमध्ये सुरुवातीला पकडलं का ही पट्टी जोडताना, थोडंसं त्याच्यामधलं शिलाईमध्ये सापडू द्या, थोडंसं. आलं लक्षात. आता इथे पूर्ण पट्टी जोडून घेते. आता पायपिंगसाठी बरोबर आपल्याला पट्टी वरच्या बाजूला शिल्लक राहते. हे अशा पद्धतीने इथे बघू शकता शिलाईमध्ये थोडंसं सापडलं गेलेलं आहे. तुम्ही सुद्धा ही पद्धत वापरा. म्हणजे काय होतं, पायपिंग झाल्याच्या नंतर ह्याच्यामध्ये तुम्हाला एक धागा सुद्धा दिसणार नाहीये गळ्याच्या बाजूचा, म्हणजे ब्लाऊजमधला, कापडामधला. आता इथे पायपिंग करून घ्या. हे पहा, तुमच्या आवडीनुसार सुद्धा ठेवू शकता, जाड नाजूकमध्ये. बरोबर तेवढंच वरच्या बाजूला पकडायचं आहे. तुम्हाला किती पकडायचं आहे जाड नाजूकमध्ये आवडीनुसार तुम्ही ह्याच्यामध्ये पायपिंग ठेवू शकता. बरोबर तेवढंच वरच्या बाजूला पकडायचं आहे आणि बरोबर मधल्या खाचीमध्ये शिलाई देऊन घ्यायची. बघू शकता व्यवस्थित झालेला आहे. गळ्याचा आकार सुद्धा व्यवस्थित येऊन जातो आणि पायपिंग सुद्धा व्यवस्थित एकसारखी होऊन जाते. पाठीमागच्या बाजूला एक तुम्हाला धागा सुद्धा दिसणार नाहीत. आता त्याच पद्धतीने मी दुसऱ्या सुद्धा बाजूची पायपिंग करून घेतली. गळा सुद्धा बघू शकता इथे. हे पहा, इथे मी पट्टी ठेवून घेतली. आपल्याला जेवढा हवा होता ना गळा 5.5 इथे माझा तयार होता. मी बरेच व्हिडिओसुद्धा टाकलेले आहेत. गळा आहे तेवढं टाकत जा. वरच्या बाजूला बरोबर अर्धा इंच राहतं, कारण की शोल्डर शिलाई होऊन खाली येतं, तेवढंच गळासुद्धा शिलाई होऊन तेवढाच आपला खाली येत असतो. लक्षात ठेवा, ते बरोबर अंतर होऊन जातं. त्यासाठी गळा नेहमी टाकताना आहे तेवढं टाकत जा. म्हणजे इथं काय होतं, कमी जास्त जोडताना होत नाहीये. बरेच व्हिडिओ टाकलेले आहेत, त्याच्यामध्ये सुद्धा हे मी तुम्हाला समजून सांगत असते. बऱ्याच ताईंना सुद्धा ह्या मापाचे ब्लाऊज किंवा ह्या पद्धतीचे ब्लाऊज बरेच परफेक्ट बसलेले आहेत. आता इथे जेवढं आपण मार्किंग केलं का इथे एक शिलाई देऊन घ्या. थोडंसं बंद करून घ्यायचं आहे पूर्ण. आता इथे वरच्या बाजूला सुद्धा एक शिलाई देऊन घ्या. म्हणजे काय होतं, आपले धागे निघत नाहीयेत त्यासाठी. आता इथे सुद्धा ही बाजू गळ्याच्या बाजूला पकडताना व्यवस्थित पकडा एकसारखं, तिथे कमी जास्त होऊ देऊ नका. ह्या बाजूला झालं तरी चालेल, दुसऱ्या बाजूला आपण मुंड्याचा आकार देऊन ते कट करू सुद्धा शकतो. फक्त गळ्याची बाजू पकडताना व्यवस्थित पकडायची, लक्षात ठेवायचं नेहमी. आता इथे बघा कमी जास्त आहे का, थोडंसं आहे एका बाजूला. मग तिथं काय करायचं, मार्किंग करून घ्यायचं. जेवढं जास्त आहे तेवढं आकार देऊन घ्यायचा. शोल्डर पाठीच्या बाजूला करायचं आणि बाही जोडताना सुद्धा शोल्डर पाठीच्या बाजूला करायला फक्त विसरू नका.
आता जेवढं जास्त आहे तेवढं इथे मी कट करून घेते. इथे आपल्याला दोन्ही सुद्धा फिटिंगच्या बाजू व्यवस्थित आणि एकसारखे आहेत का ते बघायचं आहे. कमी जास्त होऊ देऊ नका, फक्त ते लक्षात ठेवा. हे पहा, आपले शोल्डर आहे, लक्षात ठेवायचं. असं पकडा एकसारखं. हे पहा, असं पकडायचं. इथे सुद्धा असं पकडा, लक्षात ठेवायचं. हे पहा, असं पकडायचं. किंवा ही बाजू घेते मी. हे पहा, हे आपलं शोल्डर आहे का, असं पकडा एकसारखं. कमी जास्त होऊ देऊ नका. इथे बरोबर अशी लाईन आली पाहिजे आपल्या शोल्डरची, लक्षात ठेवायचं. असं पकडा. आता ह्या बाजूला असं पकडायचं. हे पहा, अशा पद्धतीने बघू शकता. हे पहा, लक्षात ठेवायचं, असं पकडायचं. आता इथे बघू शकता, ही समोरची बाजू आपली थोडीशी आपण जास्त घेतली होती. लक्षात ठेवायचं, नेहमी असं पकडायला फक्त विसरू नका. इथे सुद्धा कमी जास्त होऊ देऊ नका. आता इथे लक्ष देऊन बघा, थोडंसं जास्त आहे. जास्त असेल ना, एका लाईनीमध्ये करून घ्यायचं. हे अशा पद्धतीने, म्हणजे आपली समोरची बाजू लक्षात ठेवायचं, एका लाईनीमध्ये करून घ्या. लगेच बघून घ्यायचं आपलं दोन्ही सुद्धा एकसारखं आहे का. हे पहा, इथे सुद्धा खालच्या बाजूला अजिबात कमी जास्त होऊ द्यायचं नाही. त्यासाठी दोन्ही सुद्धा बाजू अशा पकडायच्या. हे पहा, अशा पद्धतीने मी पकडलं त्या पद्धतीने बघू शकता. यासाठी आपण कटिंग करताना व्यवस्थित मार्किंग करून ते जेवढं जास्त होतं ना तेवढं आपण ते कट करून टाकलं होतं. म्हणजे काय होतं, आपली फिटिंगला कमी जास्त होत नाहीये. आता ही सुद्धा बाजू, हे पहा, हे आपलं शोल्डर असं पकडा व्यवस्थित. हे पहा, ज्या पद्धतीने मी पकडलं त्याच पद्धतीने पकडायचं आहे. म्हणजे काय होतं, आपली फिटिंग कमी जास्त होत नाही. आता ही बाजू अशी पकडा. हे पहा, लक्षात ठेवायचं आहे, इथे कमी जास्त होऊ द्यायचं नाही. हे पहा, असं पकडा. इथे सुद्धा बघायचं, किंवा ही बाजू घेतली तरी सुद्धा चालेल. हे पहा, असं पकडा. हे आपलं शोल्डर आहे. हे पहा, असं पकडायचं एका लाईनीमध्ये, लक्षात ठेवायचं नेहमी. आता इथे बघा, हे पहा, बघू शकता. हे पहा, हे आपलं शोल्डर. परत एकदा समजून सांगते. हे पहा, पाठीची बाजू सुद्धा अशी ठेवा ह्याच्यावरती बरोबर. हे पहा, आलं लक्षात. हे पहा, हे आपलं शोल्डर एका लाईनीमध्ये झालं पाहिजे. आता ह्या बाजूला जेवढं जास्त असेल ना तेवढं एका लाईनीमध्ये लगेच करून घ्या. हे पहा, जेवढं जास्त असेल तेवढं एका लाईनीमध्ये दोन्ही सुद्धा बाजू करून घ्यायच्या आहेत. फक्त समोरची बाजू पाठीच्या बाजूच्या एका लाईनीमध्ये करून घ्यायची. समोरच्या बाजूचं फक्त इथं आपण वाढून घेतलं होतं म्हणून समजून सांगते. इथे शिलाईमध्ये बरोबर जातं. फक्त समोरची बाजू इथे जर तुमची जास्त असेल ना, लक्षात ठेवा, मग पाठीची बाजू अशी ठेवा एका लाईनीमध्ये. जेवढं जास्त असेल तेवढं कट करून टाकायचं. शोल्डरला ठेवलं ना ते बरोबर होऊन जातं. हे पहा, आता हे दोन्ही सुद्धा बाजू एकसारख्या झाल्या. म्हणजे काय होतं, इथे सुद्धा बाही जोडल्याच्या नंतर कमी जास्त होत नाही. ते लक्षात ठेवायचं. इथे सुद्धा फिटिंगला आपलं कमी जास्त होणार नाही. जेवढं जास्त असेल तेवढं वरच्या बाजूचं ते कट होऊन जाते. इथे सुद्धा ठेवून बघा, वरच्या बाजूला कमी जास्त आहे का. दोन्ही सुद्धा बाजू एकसारख्या झाल्या पाहिजेत. आता ही सुद्धा बाजू बघू शकता. बऱ्याच वेळा काय होतं, फिटिंग कमी जास्त होते. त्यासाठी असं बघायचं आपलं एकसारखं आहे का, व्यवस्थित आहे का. हे पहा, बघू शकता, असं ठेवून बघायचं. दोन्ही सुद्धा बाजू आपले एकसारखे आहेत का, कमी जास्त होऊ देऊ नका. जरी जास्त असली तर आकार द्यायचा थोडासा, मग दोन्ही सुद्धा बाजू एकसारख्या करून घ्यायच्या आहेत. आता इथे बघा, हे पहा, हे आपलं तयार शोल्डर झालं. असा टेप पकडते इथे. हे पहा, अशा पद्धतीने. आता इथे मी मोजून घेते. सर्वात आधी माझं इथे भरते 9 इंच भरलं. आता इथे बघा, हे पहा, ही आपली पाठीची बाजू झाली. आता इथून इथपर्यंत हे आपलं तयार शोल्डर आहे का तिथपर्यंत मोजून घेते. म्हणजे दोन्ही सुद्धा एकसारखं झालं पाहिजे. म्हणजे इथं काय होतं, बाही जोडताना कमी जास्त होत नाही किंवा मुंडा पुढे मागे होत नाहीये. आलं लक्षात. हे पहा, असं पकडते इथे सुद्धा. हे पहा, असं मोजून घ्यायचं. ही सुद्धा बाजू लक्षात ठेवायचं नेहमी. बघू शकता, परफेक्ट माझं इथपर्यंत 9 इंच भरलेलं आहे. म्हणजे ही सुद्धा बाजू आपली इथून मोजलं इथपर्यंत 9 इंच भरलं. इथून मोजलं माझं झालं 9 इंच. आलं लक्षात. हे दोन्ही सुद्धा आपलं एकसारखं झालं पाहिजे. ते लक्षात ठेवायचं नेहमी. त्यासाठी एका लाईनीमध्ये जेवढं आपली ही बाजूला आपण वाढवून घेतलं होतं फिटिंगच्या बाजूला, इथे तर आपलं शिलाईमध्ये गेलेलंच आहे. आलं लक्षात. मग आपण थोडंसं मागाशी कट करून टाकलं. एका लाईनीमध्ये दोन्ही सुद्धा करून घेतलं ना. आलं लक्षात. आता इथं आपलं भरलं 9 इंच. आता ह्याच्यावरती घडी टाकताना काय करायची, 9 इंचची टाकून घ्यायची आहे. लक्षात ठेवा. हे पहा, हे पहा, अशा पद्धतीने एकावरती ठेवून घेते अस्तर. लक्षात ठेवा, घडी कशा पद्धतीने टाकायची ते सुद्धा इथे मी तुम्हाला समजून सांगते. हे पहा, बघू शकता. हे पहा, हा डबल कपडा आहे. दोन्ही बाजूंच्या 2 बाह्या. आले लक्षात. हे पहा, अशी घडी करून घेते. डबल घडी करून घ्यायची म्हणजे 4 पदरी. हे पहा, घडी करून घेतली. हे 4 पदर झाले. आपण दरवेळेस काय करत असतो, फक्त एकच बाजू मोजत असतो. लक्षात ठेवा. दरवेळेस काय करतो आपण, कटोरी ब्लाऊज कटिंग करताना हीच बाजू मोजतो. म्हणजे हे आपलं आता तयार झालं ना. हे पहा, किती भरलं, 9 इंच भरलं. आलं लक्षात. हे असं मोजून घेतलं आपण. इथं आपलं भरलं 9 इंच. आणि घडी टाकताना आपण ही बाजू आपली बंद आहे. ही आपली 4 पदर आहेत. लक्षात ठेवा. ह्या बाजूची ही आपली ओपन बाजू आहे. लक्षात ठेवा. परत एकदा इथे मी तुम्हाला समजून सांगते. आपलं भरलं होतं 9 इंच. लक्षात ठेवायचं आहे. ही आपली बंद बाजू. आता बंद बाजूने 9 इंचावरती मार्किंग करून घ्या. बंद बाजूने 9 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं.
तर इथे आपल्याला बाही उंचीचं मार्किंग करून घ्यायचं. बाही उंची आपली इथे 5.5 तयार आहे, तर इथे 1 इंच वाढवून घेते. बाही उंची अधिक 1 इंच लक्षात ठेवायचं आहे. अस्तरच्या बाहीमध्ये लक्षात ठेवायचं नेहमी बाही उंची अधिक 1 इंच इथे मी मार्किंग करून घेतलेलं आहे. आता इथे अशी लाईन ओढून घ्या. ही पहा अशी लाईन ओढून घेतली. दंडगेर 5 इंच आहे. 2 इंच शिलाई मार्जिन ठेवायचं. जो तुमचा दंडगेर असेल तो इथे तुम्ही मार्किंग करून घ्यायचं, किती सुद्धा असू द्यात लक्षात ठेवायचं नेहमी. आणि त्याच्यामध्ये लगेच 2 इंच मार्जिन जास्त घ्यावं लागतं. 2 इंच जास्त घेतलं. आता वरून येणारं माप बाहीच्या उंच्यानुसार असतं. आता इथे मी 2.5 इंचावरती मार्किंग करून घेते. हे पहा 2.5 इंचावरती मार्किंग करून झालं. आता इथे अशी लाईन ओढून घेते. हे पहा 2.5 इंचावरती मार्किंग करून झालं. बाहीच्या उंच्यानुसार हे मी तुम्हाला पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा चार्ट सुद्धा समजून सांगितला होता. लक्षात ठेवायचं नेहमी वरून येणार माप इथे मी 2.5 इंचावरती मार्किंग करून घेतलं. बाही उंच्यानुसार आलं लक्षात. आता इथून आतमध्ये 1 इंचावरती मार्किंग करून घ्या. ते सर्व साईजमध्येच आपल्याला घ्यावं लागतं. इथून आतमध्ये 2 इंच मार्किंग करून घ्यायचं. लक्षात ठेवा 2 इंचावरती मार्किंग करून घेते. इथून आतमध्ये 2 इंचावरती मार्किंग करून घेतलं. हे पाशी लाईन ओढून घेते. आता इथे आपल्याला बाहीचा आकार देऊन घ्यायचा आहे. पा इथून द्या, थोडासा असं उंच द्यायचा इथून. हे पा नंतर थोडक्यात ना हा माशासारखा आकार असतो लक्षात ठेवायचं नेहमी. आता इथे हे पा इथून द्या. हे पा इथून जवळ घ्यायचं थोडंसं लक्षात ठेवा. इथून थोडंसं जवळ घ्यायचं म्हणजे काय होतं व्यवस्थित होऊन जातं. मुंडा पुढे मागे होत नाही. त्यासाठी आपण इथे 2 इंच सुद्धा घेतलेलं आहे. आलं लक्षात. आता इथे बघा हे पा ही पद्धत नेहमी वापरायची. हे पा इथून मग घ्यायचं आणि वरच्या बाजूला हे पा अशा पद्धतीने कमी कमी करत घ्यायचं आहे इकडच्या बाजूला. हे पा अशा पद्धतीने इथे जास्त अंतर सुद्धा ठेवायचं नाही. आलं लक्षात. हे पा ही पद्धत तुम्ही नेहमी वापरत जा. हे पा इथून देऊन आकार सुद्धा बरोबर आपला आला पाहिजे ते लक्षात ठेवायचं आहे. असं परत एकदा बघा आपलं इथे बरोबर आहे का. हे पा अशा पद्धतीने बरोबर. आता हे झालं बरोबर. ही खोलगट बाजू असते ना, ही खालची बाजू खोलगट. आलं लक्षात. ही खोलगट बाजू आपली समोरच्या बाजूला असते. असं मग मार्किंग करून घ्यायचं. आणि ही उंच आहे ना वरची ती पाठीच्या बाजूला असते. तिथे कधी मार्किंग करायचं नाही. फक्त मार्किंग कुठं करायचं, ही आपली खोलगट बाजू आहे ना ती समोरच्या बाजूला जोडताना येते म्हणजे समोरच्या मुंड्याला. आलं लक्षात. त्यासाठी इथे थोडंसं मार्किंग करून घ्या. आलं लक्षात. आता हे मी कट करून घेते इथून. आता ही सुद्धा बाजू हे पा लक्षात ठेवायचं दोन्ही सुद्धा पकडून सर्वात आधी कट करून घ्यावं लागतं. मध्यवर्ती एक मार्किंग करून घेते. आता इथे बघू शकता हे पा 2 पदर बाजूला घेतले. हे पा हे 2 पदर बाजूला झाले. आलं लक्षात. आता इथे आपण फक्त मार्किंग केलं होतं. आता मग इथं काय करायचं, जरी एक बाजू आतल्या बाजूला गेली तर एक बाजूच आपल्या इथे मार्किंग राहील. त्यासाठी फक्त ह्याच बाजूला मार्किंग करून घ्यायचं आहे. आता हे आपल्याला ब्लाऊज पिसाच्या कापडावरती ठेवून कट करून घ्यायचं आहे. हा आपला ब्लाऊज पिसाचा कपडा होता शिल्लक राहिलेला. हे पा अशा पद्धतीने ठेवून घ्या. बघू शकता हे पा अशी घडी करून घेतली. मी काल सुद्धा समजून सांगितलं होतं लक्षात ठेवायचं आहे. पा अशी घडी करून घेतली. बघू शकता ह्या सुद्धा बाजूला अशी घडी केली आणि ह्या सुद्धा बाजूला. बघू शकता बऱ्याच वेळा काय होतं बाही जोडायलाच पुरत नाहीये. मग अशा पद्धतीने तुम्ही ह्याच्यामध्ये घडी टाकू शकता. आता कटिंग केलेलं हे पा असं ठेवून घ्या. इथे बघू शकता बरोबर बसतंय. हे पा ह्या सुद्धा बाजूला बरोबर बसतंय आणि ह्या सुद्धा बाजूला बरोबर असं बसतंय. आता इथे आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे. आता हे मी कट करून घेते. आपला इथे समोरच्या बाजूचा आकार कट करायचा राहिलेला आहे. खोलगट आकार असतो तो आपल्या कट करायचा राहिलेला आहे. तो आपण नंतर कट करून सुद्धा घेऊ शकतो. आता इथून मी हे कट करून घेते. एकसारखं पकडा आणि कट करून घ्यायचं आहे. आता इथे माझा मी समोरचा आकार राहिला होता आपला कट करायचा. इथे मी कट करून घेते. आता दोन्ही सुद्धा बाजू अशी ठेवून घ्या समोरासमोर. हे पा दुसरी सुद्धा बाजू अशी ठेवून घ्या त्याच्याबरोबर समोर. आता ही खोलगट बाजू हे पा सर्व बाजूला आपण मार्किंग केलं होतं कटिंग करताना लक्षात ठेवायचं आहे. आता ही बाजू ह्या बाजूला अशी ठेवून घ्या आणि त्याच्याबरोबर समोरच्या बाजूला ही खोलगट बाजू आली पाहिजे. बऱ्याच वेळा काय होतं दोन्ही बाजू एकाच बाजूच्या होतात. त्यासाठी असं झालं पाहिजे समोरासमोर दोन्ही सुद्धा असं ठेवून घ्या. हे पा ही पद्धत नेहमी वापरत जा. बरेच व्हिडिओ सुद्धा टाकलेले आहेत. बऱ्याच वेळा चुकतं बघा जोडताना. दोन्ही सुद्धा बाजू एकाच बाजूच्या होत्या. त्यासाठी असं बघायचं आपलं व्यवस्थित आहे का. आता इथे जोडून घ्या. अर्धा इंच पकडायला विसरू नका.
कारण की बाही उंची अधिक आपण काय करतो 1 इंच घेतो, त्यासाठी इथे अर्धा इंच पकडायला विसरू नका. आता बऱ्याच वेळा बाहीची उंची कमी जास्त होते बघा. इथे अर्धा इंच पकडायचं आणि वरच्या बाजूला बाही जोडण्यामध्ये अर्धा इंच पकडायचं, म्हणजे बरोबर तुमच्या बाहीची उंची होऊन जाईल. दाबटीप टाकून घेतली. आता हे सुद्धा बाजूला दाबटीप टाकून घेते. आता बाही अशा पद्धतीने पकडा इथे आणि एकदम कडेकडेला एक शिलाई देऊन घ्यायची आहे, एकदम कडेला. आता इथे पूर्ण अस्तर जोडून घ्या. इथे मी पूर्ण अस्तर जोडून घेते. कपडा प्लेन आहे का ते सुद्धा बघत जा, गुढे पडू देऊ नका, ते लक्षात ठेवायचं नेहमी. जेवढं जास्त आहे तेवढं इथे मी कट करून टाकते. सावकाशमध्ये कट करत जा. आता मध्यावरती अशी घडी करून घेते. बाहीचा मध्य जोडताना येणारा मध्य मार्किंग करून घ्यावा लागतो, लक्षात ठेवायचं नेहमी. आता इथे एकदम कडेकडेला एक शिलाई देऊन घ्यायची आहे. बाही दिसायला व्यवस्थित दिसते त्यासाठी. आता अस्तर जोडून घेते. प्लेन कपडा आहे का ते सुद्धा बघत जा, गुढ्या पडू देऊ नका. इथे मी पूर्ण अस्तर जोडून घेते. आता जेवढं शिल्लक आहे ना तेवढं इथे मी कट करून टाकते. मध्यावरती मार्किंग करून घेते. बाही जोडताना काय होतं म्हणजे बरोबर होऊन जातं आपल्या तिथे. मध्यावरती एक मार्किंग करून घेते. इथे माझ्या दोन्ही सुद्धा बाजू परफेक्ट अस्तर जोडून तयार झालेले आहेत. आता इथे आपल्याला बाही जोडून घ्यायची आहे. असं ठेवून घ्या. ही समोरची बाजू लक्षात ठेवा. खोलगट बाजू समोरच्या बाजूला असते. ही बाजू अशी ठेवून घ्या. खोलगट बाजू समोरच्या बाजूला असते. ही सुद्धा खोलगट बाजू आपली समोरच्या बाजूला असते. असं ठेवून घ्या. दोन्ही सुद्धा जोडताना चुकत नाहीये, त्यासाठी असं ठेवून बघायचं आपलं बरोबर आहे का. आणि मध्यापासून जोडायला सुरुवात करायची. फक्त खेचू नका. अर्धा इंच पकडा इथे सुद्धा, म्हणजे ना काय होतं बाहीची उंची परफेक्ट होऊन जाते, लक्षात ठेवा. आपण काय करतो कटिंग करताना बाही उंची अधिक 1 इंच घेतो ना, अस्तर जोडण्यामध्ये अर्धा इंच लागतं, इथे जोडण्यामध्ये आपल्याला अर्धा इंच लागतं, म्हणजे बाहीची उंचीनं परफेक्ट होऊन जाते. कमी जास्त सुद्धा होत नाहीये. जास्त शिलाईमध्ये कमी जास्त पकडू नका, व्यवस्थित अर्धा इंच पकडायचं. जर शिल्लक राहिले तरी अशा आपण कट करून सुद्धा टाकू शकतो. बरोबर परफेक्ट जोडायला सुद्धा पुरली बाही आपल्याला. ह्याच पद्धतीने तुम्ही सुद्धा मोजून घ्या आणि कट करून घ्यायचे आहे, लक्षात ठेवायचं आहे. डबल शिलाई देऊन घेते. हे बघू शकता व्यवस्थित जोडून झालेलं आहे. ही पद्धत नक्की वापरायची आहे. आता असं पकडते, एकसारखं आहे का असं बघते. बघू शकता एकसारखं आहे. आता इथे सुद्धा बाही सुद्धा एकसारखी आली, बघू शकता. असं बघायचं आपलं व्यवस्थित आहे का. बाही जोडण्याआधी कमी जास्त झालेलं असेल तर कट करून टाका, मगाशी दाखवलं त्या पद्धतीने. म्हणजे काय होतं व्यवस्थित होऊन जातं. बाही जोडल्याच्या नंतर आपण अर्धा इंच पकडणारच ना दोन्ही सुद्धा बाजूंना बाही जोडताना, म्हणजे बरोबर होऊन जातं ते. आता इथे आतल्या बाजूने पलटी करून घेते. एक शिलाई देऊन घेते, म्हणजे काय होतं फिटिंग करायला आपल्याला एकदम असं सोपं जातं. कमरेच्या बाजूला पूर्ण बंद करून घ्यायचं, म्हणजे काय होतं कमरगेर मोजायला सुद्धा सोपं जातं त्यासाठी. हे झालं बरोबर. आता दुसऱ्या सुद्धा बाजूची बाही जोडून घ्यायची आहे. खोलगट बाजू समोरच्या बाजूला असते, असं ठेवून घ्यायचं आणि जोडून घ्यायची. शोल्डर पाठीच्या बाजूला करायचं आहे. बाही जोडताना नेहमी शोल्डर पाठीच्या बाजूला करत जा, किंवा पायपिंगची साधा ब्लाऊज असेल ना पायपिंगची पट्टी जोडताना शोल्डर पाठीच्या बाजूला करावं लागतं, ते लक्षात ठेवायचं आहे. इथे मी बाही पूर्ण जोडून घेतली. बरोबर जोडायला सुद्धा आपल्याला पुरलेली सुद्धा आहे. शिल्लक असेल तर कट करून टाका. थोडं थोडं शिल्लक आहेत, इथे मी कट करून घेतलेलं आहे. आता इथे मी परत एकदा डबल शिलाई देऊन घेते. आता दोन्ही सुद्धा अशा पद्धतीने पकडा एकसारखं आणि फिटिंग करून घ्यायची आहे. सर्वात आधी बाहेरच्या बाजूची शिलाई देऊन घ्या. दोन्ही सुद्धा असं पकडा, कमी जास्त होऊ देऊ नका. हे अशा पद्धतीने आता एक शिलाई देऊन घ्या एकदम कडेला. कमरेच्या बाजूला सुद्धा कमी जास्त होऊ देऊ नका. आतल्या बाजूने पलटी करून घ्या. एक शिलाई देऊन घ्यायची एकदम कडेला. कमरेच्या बाजूला पूर्ण बंद करून घ्यायचं थोडंसं, म्हणजे कमरघेर मोजायला सोपं जातं त्यासाठी.
आता इथे आपल्याला फिटिंग करून घ्यायची आहे. जो तुमचा दंडगेर असेल ना किंवा जी तुमची फिटिंगची पद्धत असेल ना ती पद्धत वापरायची आहे. जो तुमचा दंडगेर असेल तो इथे तुम्ही मार्किंग करून घ्यायचा. दोन्हीसुद्धा बाजूने एकसारखं, कमी जास्त होऊ देऊ नका. आता इथे मी नेहमी मुंडा मोजून फिटिंग करत असते. तुमची जी पद्धत असेल ना फिटिंगची ती पद्धत इथे वापरली तरी सुद्धा चालेल. हे पहा, शिलाईची पहिली टिप मार्किंग करून घेते. आता तेवढं अंतर इथे मी मोजून घेते. फक्त खेचू नका सावकाशमध्ये, आलवरमध्ये. ज्या पद्धतीने आपण तो ब्लाऊज पकडला ना त्याच पद्धतीने हा सुद्धा ब्लाऊज पकडायचा आणि इथे मार्किंग करून घ्यायचं. जेवढं भरलं तेवढंच मार्किंग करून घ्या. पहिली शिलाईची टिप जेवढी भरली तेवढंच मार्किंग करून घ्यायचं. कधीही मुंड्यामध्ये घोळ येणार नाही आहे किंवा तुम्हाला ह्यामध्ये कुठला प्रॉब्लेम येणार नाही आहे. बघू शकता, हे पहा असं मोजून घ्यायचं. किंवा कोण कोण काय करतं, छातीचा चौथा भाग मोजून फिटिंग करतात. ती पद्धत वापरली तरी सुद्धा चालेल, काही प्रॉब्लेम नाही आहे. आता पूर्ण कमरघेर मोजून घेते. खेचू नका, सावकाशमध्ये फक्त. इथे मी पूर्ण कमरघेर मोजून घेतला. आता जेवढं माझं शिल्लक आहे म्हणजे जिथे आपला मापाचा ब्लाऊज संपला का तिथे एक मार्किंग करून घ्यायचं. आता ते अंतर मोजून घ्यायचे. त्याचे बरोबर आपल्याला 4 भाग करावे लागतात. लक्षात ठेवायचं, ते अंतर मोजून घ्यायचं. परफेक्ट आहे का, 4 भाग करावे लागतात. निम्म करून घ्यायचं. हे पहा, निम्म करून झालं. बरोबर त्याच्यावरती टोक ठेवायचं. परत त्याचं निम्म करायचं. हे पहा, 2 वेळा निम्म करावं लागतं. 2 वेळा निम्म करायचं म्हणजे बरोबर तुमचा चौथा भाग निघून जातं. आता ती आपण पहिली शिलाई मारली का ती सोडून द्या. पहिली शिलाई मारली ती सोडून द्यायचं. त्याच्या पुढे मार्किंग करून घ्यायचं. जेवढं तुमचं शिल्लक आहे ना त्याच्या पुढे मार्किंग करून घ्यायचं. लक्षात ठेवायचं आहे दोन्हीसुद्धा बाजूंना. आता इथे तुम्ही जे मार्किंग केलेलं आहे ना त्याच्यावरती अशी लाईन ओढून घ्या. दंडगेर, मुंडा, कमरगेर जोडून घ्यायचं. आपण जे मार्किंग केलं त्याला जोडून घ्या. लक्षात ठेवायचं आहे. इथे तिन्हीसुद्धा हे जोडून घ्यायचं. कमरघेर, मुंडा आणि दंडघेर. तुमचं जे मार्किंग केलेलं आहे ना तेच तुम्ही जोडून घ्या. कमरघेर पूर्ण बंद करून घ्यायचा. दंडघेर पूर्ण बंद करून घ्यायचा. बघू शकता व्यवस्थित झालेलं आहे. आता अंतर ठेवून शिलाई देऊन घ्या. अंतर ठेवू ना, लक्षात ठेवा. म्हणजे फिट्ट झालं तरी आपल्याला उसवायला सोपं पडतं. त्यासाठी तुमच्या जेवढ्या शिलाई बसतील ना 3 दिल्या तरी चालतात. हे पाय, दुसरीसुद्धा बाजू त्याच पद्धतीने कमी जास्त होऊ देऊ नका. दंडघेर बाजूला, कमरघेरला सुद्धा कमी जास्त होऊ देऊ नका. फिटिंग करून घ्यायची आहे. बाही जोडण्याआधी बघायचं आपलं व्यवस्थित आहे का, म्हणजे कमी जास्त होत नाही. इथे बघा फिटिंगला तुम्हाला. आणि बाही जोडताना सुद्धा एकसारखं पकडायचं म्हणजे फिटिंगला कमी जास्त होत नाही. जेवढ्या शिलाई बसतील तेवढ्या देऊन घ्यायच्या आहेत. इथे मी दोन्हीसुद्धा बाजूंची परफेक्ट फिटिंग करून घेतली. तुम्ही सुद्धा ही पद्धत नक्की वापरायची आहे. बघू शकता मुंडा सुद्धा परफेक्ट आलेला आहे. अजिबात कमी जास्त होत नाहीये, व्यवस्थित होऊन जातं. इथे आपला पूर्ण ब्लाऊज तयार झालेला आहे. तुम्ही सुद्धा ही शिलाईची पद्धत नक्की वापरायची आहे. ही आपली पाठीची बाजू सुद्धा बघू शकता इथे व्यवस्थित झालेली आहे. आपला गळा सुद्धा परफेक्ट झालेला आहे. गळ्याचा आकार सुद्धा व्यवस्थित आला. आपण इथे लेस डिझाईन सुद्धा तयार केलेली आहे. तुम्ही सुद्धा नक्की बनवून बघायचे आहे. खूप पटकन होते. इथे आपली ब्लाऊजची उंची सुद्धा बघू शकता एकदम अशी व्यवस्थित आलेली आहे. आपण काय करतो उंचीमध्ये उंची अधिक 1 इंच घेत असतो, कारण की वरच्या बाजूला आपल्याला अर्धा इंच लागतं. इथे कमरेच्या बाजूला सुद्धा अर्धा इंच लागतं. असं व्यवस्थित पकडता शिलाईमध्ये देताना म्हणजे काय होतं, उंची व्यवस्थित आपली होऊन जाते ब्लाऊजची. आले लक्षात. म्हणजे काय होतं, ब्लाऊज आपल्या समोरच्या बाजूने सुद्धा वरच्या बाजूला जाणार नाहीये आणि पाठीच्या बाजूने सुद्धा वरच्या बाजूला जाणार नाही. कमरघेर सुद्धा परफेक्ट मोजून घ्या, ते लक्षात ठेवायचं नेहमी. आता इथे बघू शकता खोलगट भाग सुद्धा आपल्या इथे परफेक्ट झालेला आहे. तुम्ही सुद्धा ही पद्धत नक्की वापरायची आहे आणि अशाच पद्धतीने तुमचा सुद्धा ब्लाऊज तुम्ही परफेक्ट शिलाई करून बघायचा आहे.